नमस्कार. तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे आपल्या नवीन मराठी अदितीज रेसिपीमध्ये. आज आपण अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असे गूळ शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे आहेत याची रेसिपी बघणार आहोत. आज मी तुम्हाला गूळ शेंगदाणे लाडू बनविण्याची नवीन ट्रिक सांगत आहे. अशा प्रकारची ट्रिक तुम्हाला आत्तापर्यंत कुणीच सांगितली नसेल. मी ज्या प्रकारे रेसिपी करत आहे त्या प्रकारे तुम्हीही नक्की एकदा करून बघा आणि खाण्यासाठी कसे होतात हे मला नक्की सांगा. आता मी कढईमध्ये आपले सर्व काही शेंगदाणे छानपैकी खरपूस भाजून घेणार आहे. शेंगदाणे हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात. शेंगदाण्यामध्ये ओमेगा 6 असतात. प्रोटीन जास्त प्रमाणामध्ये असते, जे की आपल्या केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. शेंगदाणे हे आपल्या हृदयासाठीही खूप महत्त्वाचा काम करत असतात. म्हणूनच तर शेंगदाण्यांना गरिबांची बदाम म्हटलं जातं. मी शेंगदाण्याला छान मंद आचेवर 15 ते 20 मिनिटं असं छान खरपूस भाजून घेतलेलं आहे. बघा शेंगदाण्यांवर लाल कलरचे डाग यायला लागले आहेत. आता मी हे सर्व शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेत आहे. तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते. आपले शेंगदाणे भाजलेत की नाही हे बघण्यासाठी 1-2 शेंगदाण्याला आपण छान हातावर चोळून बघायचं. आपल्या शेंगदाण्याची आरामात अशी साल जर निघायला लागली तर आपले शेंगदाणे भाजल्या गेलेत हे समजतं. त्यानंतर मी सर्व शेंगदाण्यांची साल काढून घेतलेली आहे आणि मिक्सरला मीडियम असं मी त्याला वाटून घेणार आहे. मी आता मिक्सरला छानपैकी आपला शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलेला आहे. आता मी या ठिकाणी गूळ घेतलेला आहे. तो तुम्ही म्हणसाल की आता गूळ किती घ्यायचं? गुळाचे प्रमाण मी 300 ग्राम शेंगदाण्यासाठी 100 ग्राम गूळ घेत आहे. आता तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये गोड लागतं त्या प्रमाणामध्ये तुम्ही करू शकता. आता मी कढईमध्ये जो पण आपण गूळ घेतला होता तो टाकून दिलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडासुद्धा थोडासा ॲड करायचा आहे आणि चिमूटभर मीठही ॲड करायचं आहे. त्यामुळे आपले लाडू जे आहेत त्यांना टेस्ट खूप छान येणार आहे. बघा आपल्या गुळाची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे. आता आपला जो काही गूळ आहे त्याला कन्सिस्टन्सी छान आलेली आहे. आता हे दोन्हीही आपल्याला एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. पण मिक्स करण्याअगोदर एकच सांगत आहे की डायरेक्टली हात घालण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे तुम्हाला चटका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्पूनच्या साहाय्याने त्याला छानपैकी मिक्स करा आणि थंडगार झाल्यानंतर तुम्ही हाताच्या साहाय्याने छानपैकी त्याला एकजीव करण्याचा प्रयत्न करा. गूळ शेंगदाणा लाडू बनविण्याच्या खूप वेगळ्या पद्धती आहेत. पण या पद्धतीने तुम्ही लाडू एकदा करून बघा आणि टेस्ट कशी होते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कुणी डायरेक्टली गुळाचा जे पण आपण गूळ आणि शेंगदाण्याचा कूट करतो, डायरेक्टली मिक्स करून वाटून घेतात. पण आपण जो गूळ आहे, तो छानपैकी तळल्या गेल्यानंतर जे लाडू बनतात ना, त्याची टेस्ट ही खूप भारी असते. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारे ट्राय करून तर बघा कसे होतात ते. आता मी सर्व काही जे मिश्रण आहे ते एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये परत एकदा टाकत आहे आणि त्याला छानपैकी आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवलेत ना, तर ते 3 ते 4 महिने त्याला काहीही होणार नाही आणि त्याची टेस्ट पण खूप छान राहणार आहे. आता त्यामध्ये आपल्याला थोडीशी विलायचीसुद्धा ॲड करायची आहे. त्यामुळे लाडूला सुगंध हा खूप छान येणार आहे. आता हे सर्व काही मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याचे छान असे लाडू वळायला घ्यायचे आहेत. मी आपले जे पण मिश्रण आहे आपल्याला ते एकदमही बारीक असं करायचं नाही. जर एकदम बारीक प्रमाणामध्ये त्याचं मिश्रण झालं तर ते लाडू आपल्या टाळूला चिकटण्याची शक्यतासुद्धा असते. त्यामुळे आता सर्व मी एक करून सर्व काही लाडू छानपैकी बनवून घेते. बघा किती सुंदर असे आपले लाडू तयार झालेले आहेत. या हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की अशा प्रकारचे लाडू एकदा तरी ट्राय करा. आता मी तुम्हाला यातील एक लाडू फोडून दाखवते. बघा किती छान
झालेत आपले लाडू. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.